महाशिवरात्रीच्या दिवशी उभ्या महाराष्ट्राने एक आश्चर्य बघितलं. महाराष्ट्रातल्या 200च्या जवळपास बारवांवरती अतिशय सुंदर असा दीपोत्सव साजरा झाला. एखाद्या आपल्याकडे परंपरेमध्ये दिव्याची अमावस्या ज्याला म्हणतो दिवाळी नंतरची, तेव्हा त्याच्यामध्ये दीपोत्सव साजरा होतो किंवा प्रत्यक्ष दिवाळी हाच दिव्यांचा सण आहे ते आपल्याला माहिती आहे. त्रिपुरी पौर्णिमा, दिवाळी नंतरची जी पौर्णिमा असते त्याही पौर्णिमेला काही ठिकाणी दीपोत्सव साजरा होतो. मग ह्याच्यामध्ये वेगळं पण काय आहे? ज्या बारवांमध्ये हा दीपोत्सव साजरा झाला त्या बारवांच्या बाबतीमध्ये 2-3 वैशिष्ट्य अशी आहेत, म्हणजे ते करण्याची गरज का झाली ते आधी सांगतो. की बहुतांश बारवा ह्या बुजवल्या गेल्या होत्या, दुर्लक्षित होत्या, त्यांची पडझड झाली होती, तिथे काटेरी झुडपं किंवा बाकीचं सगळं वाढलेलं होतं. काही ठिकाणी ती बारव म्हणजे कचरा कुंडी बनलेली होती. अशा ठिकाणी, अशा प्रसंगी ह्या सगळ्या बारवा स्वच्छ होणे, साफसूफ होणे, त्या ठिकाणचा गाळ काढणे, जिवंत पाण्याचे झरे पुन्हा त्या ठिकाणी लागणे आणि त्याचा उपयोग आजूबाजूला सगळ्याला होणे हे महत्वाची गोष्ट होती. आणि ह्याचं प्रतीक म्हणून जेव्हा पाण्याची पातळी खाली आलेली असते, असं उन्हाळ्याची सुरुवात होत असताना शिवरात्रीचा आणि शिवरात्रच निवडायचं एक दुसरं कारण असं होतं की बहुतांश बारवांमध्ये शिवपिंड असते, म्हणजे देवकोष्टक असतात. शेषशाही विष्णूची जशी प्रतिमा असते तशी महादेवाची पिंड त्या ठिकाणी असते आणि म्हणून तो पण त्याचा एक अर्थ होता महाशिवरात्रीच्या दिवशी करणं. रोहन काळे ह्या एका ध्येयवेड्या तरुणाने गेले 2 वर्ष सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून 1-2 नव्हे 1650 बारवांचं मॅपिंग प्रत्यक्ष नकाशावर केलं. आता आधुनिक तंत्रज्ञान जे सगळी मुलं हाताळतात किंवा ज्या पिढीला ते थोडं माहिती आहे त्यांनी जरूर जाऊन शोधा की महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या बारवा कुठे कुठे आहेत. त्याच्यातल्या बहुतांश बारवांचे फोटो पण त्याच्या, म्हणजे 1650 बारवांचं मॅपिंग झालं आणि त्या ठिकाणी त्यांचे फोटो पण ज्यांचे काढलेले ते त्या ठिकाणी लोड केले गेले. तुम्ही पण कुठल्या एखाद्या बारवेला भेट दिली तर लोड करून ते फोटो लोड करू शकता. ह्या दीपोत्सवाचं जे वैशिष्ट्य आहे, आणि मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक शेकट्याच्या बारव्याचे फोटो पण देतो आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष लोकसहभागातून हे कसं काम झालं ह्याचा पण एक टाइम लॅप्सचा असा जो व्हिडिओ म्हणतात की अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा मोठ्या कालावधीचा व्हिडिओ घ्यायचा आणि तो छोटा करून म्हणजे फास्ट करून तुम्हाला बघायचा. तुम्ही आता तो बघू शकता. ही शेकटा या गावची बारव आहे. औरंगाबादच्या जवळ, औरंगाबाद तालुक्याच्या सीमेवरती म्हणजे पैठण तालुका येतो तो, त्या ठिकाणची ही अतिशय सुंदर, अतिशय भव्य अशी बारव आहे. तिचं आधीचं रूप कसं होतं तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या नंतर जरूर सांगतो. त्या ठिकाणी म्हणजे ह्याच्यातलं जे महत्व आहे, 3 गोष्टींनी ह्याचं महत्व मी तुम्हाला सांगतो आहे. पहिली गोष्ट म्हणजे ह्या बारवा आपला प्राचीन वारसा आहे. जे प्राचीन जुन्या वास्तू आहेत त्याच्यापैकी एक म्हणजे ह्या बारवा आहेत. म्हणजे आपण प्राचीन आपल्या वारशाचं जतन केलं पाहिजे, हा एक भाग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बारवा ह्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं अतिशय सुंदर अशा बांधल्या गेलेल्या आहेत. ह्याच मराठवाड्यामध्ये अशा काही मोठ्या भव्य बारवा आहेत की अख्ख्या बारवेमध्येच ते मंदिर आहे. मादळ मोहीरची एक बारव आहे ज्या ठिकाणी त्या मोही मातेचं मंदिर आहे, किंवा कंकालेश्वर म्हणून जे कुंड आहे त्या कुंडामध्ये अख्खं ते मंदिर आहे. म्हणजे अशा काही प्रचंड सुंदर बारवा आहेत. चारठाण्याला एक बारव आहे जिला चारी बाजूनी ओवऱ्या आहेत, सुंदर अशी भव्य बारव आहे. दुसरा याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे, म्हणजे एकतर याचं वास्तुशास्त्र अतिशय सुंदर आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हे या बारवा म्हणजे त्या ठिकाणच्या जलव्यवस्थापनाचा केंद्रबिंदू आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जर ह्या बारवा साफसूफ झाल्या, याच्यातला गाळ काढला गेला, याची दुरुस्ती झाली तर त्याबरोबरच याला जे जिवंत पाण्याचे झरे लागतात त्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरातल्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते. म्हणजे आज आपण जे काही टँकर अभियान, आता उन्हाळा सुरू झालेला आहे, प्रत्येक ठिकाणी टँकर लावावे लागतात आणि प्रशासनावरती ताण असतो की ज्या गावाने पिण्याच्या पाण्याची मागणी केलेली आहे त्या ठिकाणी टँकर पाठवणे. आश्चर्य म्हणजे अशी पण काही गाव आहेत की त्या ठिकाणची पूर्वीची असलेली बारव बुजवल्या गेली, तिची उपेक्षा झाली, तिचा उकिरडा बनला आणि त्या ठिकाणी आता टँकर चालू आहे. म्हणजे हे वाचवायचं असेल तर आपण जर ह्या बारवांची दुरुस्ती केली, साफसफाई केली, गाळ काढला तर आपला टँकरवरचा खर्च वाचेल, पाण्याची पातळी चांगली राहू शकेल. पिण्याचं पाणी, बारवांचं तिसरं वैशिष्ट्य काय आहे माहितीये का? विहिरीमध्ये आपल्याला पाणी शेंदून काढावं लागतं. बारवा या म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे दगडी पाय विहीर, म्हणजे पाण्याच्या पातळीपर्यंत पायऱ्या केलेल्या असतात, तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि प्रत्यक्ष हातानं, म्हणजे हातातली जी काही बादली वगैरे असेल, कळशी असेल, घडा असेल, तो बुडवून पाणी घेऊ शकता. म्हणजे पाणथस्तांना पिण्याच्या पाण्याची सोय, गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय आणि कुणालाही तिथपर्यंत जाऊन पाणी घेता यावं अशी सोय म्हणजे बारव आहे. विहिरीमध्ये आपल्याला पोहऱ्यानं पाणी शेंदून काढावं लागतं, बारवेमध्ये मात्र आपल्याला पाणी प्रत्यक्ष पायऱ्या तिथपर्यंत असल्यामुळे तिथपर्यंत जाऊन ते पाणी काढता येऊ शकतं.
या बारवा संवर्धनाची एक मोहीम आता सुरू झालेली आहे आणि ज्या ज्या गावकऱ्यांनी अशा पद्धतीनं परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या हातनूरचं उदाहरण आम्ही त्यावरती यापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता, त्याचे तुम्हाला मी फोटो पण दाखवतो. पुन्हा एकदा ते फोटो आम्ही दाखवत आहोत की पूर्वीची या बारवेची परिस्थिती काय होती. अतिशय वाईट अवस्थेतली ही बारव होती. गावकऱ्यांनी ह्या बाजूचं जे हेमाडपंथी मंदिर आहे, 13व्या शतकातलं जुनं मंदिर आहे, त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ही बारव पूर्णपणे दुरुस्त केली. तिचं बदललेलं रूप पण तुम्ही आता बघू शकता. 1 कोटी रुपये जमा केले लोकवर्गणीतून जमा केले. हा फार मुद्दा महत्वाचा आहे. याला काही कोणी मोठा प्रायोजक भेटला नाही, कोणी आमदार खासदार त्यांनी गाठला नाही, काही नाही. त्या भागातलं जे शेतीचं उत्पादन आहे ते जेव्हा बाजारामध्ये विक्रीला जातं त्याच्यावरती 1% यांनी देणगी दाखल त्याच्यातले रकमेतला घेतला आणि असं 4 वर्षांमध्ये एकूण 1 कोटी रुपये जमा केले. त्याच्यातून ही बारव दुरुस्त झाली. मागचं मंदिर त्याचा जीर्णोद्धार झाला. त्याच्या मागे एक मंगल कार्यालय बांधलं गेलं, एक आरोचा प्लांट बसवला गेला आणि आता नियमितपणे ह्या सगळ्या परिसरात या ठिकाणी शिवरात्रीला फार मोठ्या प्रमाणामध्ये दीपोत्सव होतो. त्याच्यापासून प्रेरणा घेतल्या गेली आणि आता या वर्षीपासून महाराष्ट्रातल्या बहुतांश ठिकाणी ह्या बारवा अतिशय सुंदर पद्धतीने सजवल्या गेलेल्या आहेत. अजून एक या निमित्तानं सगळा महत्वाचा मुद्दा जो समोर येतो ते आपल्याकडे ह्या ज्या प्राचीन वास्तू आहेत त्यांचे विशिष्ट संदर्भ आहेत. नुसतंच एखाद्या ठिकाणी मंदिर दिसतं अशी गोष्ट नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये जसं वास्तुकला आहे, स्थापत्य आहे, मूर्तीशास्त्राचे तर अतिशय सुंदर असे नमुने या निमित्त समोर येतात. सौंदर्यदृष्ट्या पण अतिशय चांगलं आहे हे आहे. पण त्या ठिकाणच्या वास्तूची काही वैशिष्ट्य आहे. जसे ह्या बारवांचा मी आधी जो उल्लेख केला की जलव्यवस्थापनाच्या दृष्टीनं यांचं जे ठिकाण म्हणजे कुठेही बारव बांधल्या जात नाही. बारव म्हणजे जसं ते पाणाडी जे असतात, जिथं पाणी कुठे त्याचा शोध घेतात, त्या पद्धतीनं त्या परिसरातलं जे काही म्हणजे खरं तर हा इंजिनिअरिंगचा विषय आहे. हा वॉटर मॅनेजमेंटचा, सिव्हिल इंजिनिअरिंगचा असा विषय आहे की त्या ठिकाणच्या बारवा शोधून म्हणजे सध्या ज्या अस्तित्वात आहेत या सगळ्या बारवा शोधून त्यांचा अशा पद्धतीचा अभ्यास झाला पाहिजे, त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे. हे अभियांत्रिकीच्या दृष्टीनं पण आवश्यक आहे. म्हणजे आर्किटेक्चर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं आवश्यक आहे, सिव्हिल इंजिनियर स्थापत्य अभियांत्रिकीच्या दृष्टीनं आवश्यक आहे, प्राचीन वारसा जतनाच्या दृष्टीनं आवश्यक आहे, त्या गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं सुद्धा आवश्यक आहे. दुसरी जी महत्वाची बाब आता या बारवाच्या उत्सवातून समोर येते आणि आम्ही जो तुम्हाला यापूर्वी पण व्हिडिओ दाखवला, तुमच्या असं लक्षात येईल की बारव साफ केलेली आहे आणि मुली किंवा त्या गावातल्या स्त्रिया येऊन उत्साहानं त्या ठिकाणी दिवे लावतात. लोकसहभाग असा जो मुद्दा आहे ना, हा फार महत्वाचा आहे. किंवा आम्ही तुम्हाला हातनूरच्या बारवेचा जो व्हिडिओ फोटो दाखवले तुम्हाला, हातनूरच्या बारवेची दुरुस्ती लोकसहभागातून झालेली हा मुद्दा लक्षात घ्या. आता हा जो बारव मध्ये दिवे लावायचा जो उत्सव झाला तो लोकसहभागातून झालेला आहे. म्हणजे घरटी 10-10, 20-20 तुम्ही दिवे घेऊन या आणि त्या ठिकाणी लावा असं जे आवाहन केलं गेलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून स्त्रियांनी, तुम्ही बघतात त्या आधीच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये की मुली आणि स्त्रिया मोठ्या संख्येनं ताटामध्ये आपापल्या घरून ते दिवे घेऊन येत आहेत, पणत्या घेऊन येत आहेत, त्याच्यामध्ये वाती तेल लावतायत आणि जो उत्साह त्यांना दिसतो आहे. आपल्याकडच्या जत्रा म्हणा किंवा सण समारंभ उत्सव या सगळ्यांचं एक वैशिष्ट्य काय राहिलेलं आहे की लोकसहभाग आहे. म्हणजे आता ह्या ज्या शेकटा गावचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो आहे आणि यासाठी आवर्जून सांगतोय, ती बारव मोठी आहे आणि हा फोटो आता MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटवर पण त्यांनी त्या आता फोटो आवर्जून हा घेतलेला आहे. अतिशय सुंदर छायाचित्र आहे. म्हणून लोकसहभागातून हे सगळं होतं आहे, हा जास्त मुद्दा त्याच्यातला महत्वाचा आहे. एरवी आणि या बारवांचे जे वैशिष्ट्य असं आहे ना की सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी, पाणी ही गोष्ट सगळ्यांसाठीची आहे म्हणून त्याचं ते वैशिष्ट्य आहे. 1-2 नव्हे, महाराष्ट्रातल्या 200च्या जवळपास बारवा या शिवरात्रीला सजल्या. एकूण 1650 बारवा आहेत. 500 बारवा अशा आहेत की त्या ठिकाणी आपण जर असा हा उत्सव नियमितपणे केला आणि सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला तर पर्यटनाला म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्यटक येऊ शकतात. एक परदेशी पर्यटक, फ्रेंच आमचा मित्र आहे, त्याचा फोटो मी तुम्हाला आवर्जून दाखवतो यासाठी की यांनी हा जो व्हिडिओ केला होता ह्या आमच्या फ्रेंच मित्रांनी, व्हिन्सेंट पास्केनली यांनी तो केलेला आहे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या जून महिन्यामध्ये, दरवर्षी जून जुलैमध्ये पॅरिसला जो टुरिझम फेस्टिवल पर्यटन महोत्सव होतो त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या, भारतातल्या उपेक्षित राहिलेल्या स्थळांच्या बाबतीमध्ये गेले 3 वर्ष सातत्यानं तो प्रेझेंटेशन सादरीकरण करतो आहे. त्याच्यामध्ये ह्या बारवेचा फोटो अशा दिव्यांनी सजलेल्या आवर्जून त्या ठिकाणी आता सादर होणार आहे. म्हणजे
आपण जर प्रयत्न केले तर या माध्यमातून देशी परदेशी पर्यटक त्या ठिकाणी येऊ शकतात आणि रोजगार निर्मिती होऊ शकते. शाश्वत पर्यटनाचा जो विषय आहे ज्याच्यामध्ये त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवरती रोजगार निर्माण होणे, त्या ठिकाणच्या ज्या जत्रा सण समारंभ उत्सव आहेत त्यांना चालना भेटणे आणि ते पाहण्यासाठी येणे, त्या ठिकाणच्या कला म्हणजे लोकसंगीत असो या ठिकाणी जातात. ज्या शेकट्याच्या बारवेचा मी उल्लेख वारंवार करते, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा सप्ताह झाला होता आणि पारंपरिक पद्धतीचे अभंग त्या ठिकाणी साजरे झाले. ही एक महत्वाची गोष्ट आहे. किंवा वस्त्र म्हणजे त्या ठिकाणचे जे वस्त्र आहेत ते त्यांनी परिधान केलेले असावेत, असा जो शाश्वत पर्यटनातला मुद्दा आहे. चवी म्हणजे त्या ठिकाणचे जे पदार्थ आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही पर्यटकांना द्या, म्हणजे त्या भागातले पदार्थ. एका शिवरात्रीच्या दिवशीच्या बारवेच्या दीपोत्सवाच्या निमित्तानं असंख्य असे मुद्दे त्याला जोडून येतात. खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रभरच्या बारवा सजलेल्या आहेत, पुढे पण मोठ्या प्रमाणामध्ये सजतील. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तळमळीनं सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना, खरं ते भारतातच आहे पण आपण सध्या महाराष्ट्रापुरतं बंधन घालून घेतो आहोत, की मी आवाहन करू इच्छितो की तुमच्या परिसरातल्या ज्या बारवा आहेत त्या आमच्या निदर्शनामध्ये जरूर आणून द्या. आपण त्या बारवांचं जतन करूयात. त्याच्यावरची ही उसंतवाणी. जागे राहो सदा विवेकाचे गात्र, महाशिवरात्र तीच खरी. बारवा सजल्या शिवरात्रीसाठी बहु झाली दाटी माणसांची. जाहली स्वच्छता उपसला गाळ, संस्कृतीशी नाळ जोडणे. दगडी देखण्या प्राचीन बारवा, दृष्टीस गारवा जाणवत. व्यवस्थापनाचा जल आविष्कार, होई साक्षात्कार सौंदर्याचा. सजल्या बारवा लक्ष लक्ष दिवे, वाटे हावे हावे मोहकते. उपसुनी गाळ व्हावी स्वच्छ मने, इतुके मागणे कांत म्हणे, इतुके मागणे कांत म्हणे. उसंतवाणीच्या खाली माझा तो मोबाईल नंबर जरूर दिलेला असतो. ज्या ज्या ठिकाणच्या बारवांच्या बाबतीमध्ये काही करायचे तुम्ही जरूर संपर्क करा. शिवाय एक नंबर रोहन काळे हा जो तरुण महाराष्ट्रभरच्या बारवांसाठी धडपडतो आहे त्याचाही मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो, त्याच्याशी पण जरूर संपर्क करा. पुढच्या शिवरात्रीला 500 बारवांमध्ये दीप कसे लागतील, दीपोत्सव कसा होईल याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात. आपल्या आपल्या परिसरातल्या बारवा स्वच्छ करूयात, वारसा जतन करूयात. जल व्यवस्थापनाचा एक मोठा नमुना जो आपल्या पूर्वजांनी समोर आदर्श आणला करून ठेवलेला होता त्याचा आपण पालन करूयात. इथेच थांबूयात. धन्यवाद.